शुकाचारिके पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते रवी वाल्मिकाचारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार। आज शनिवार दिनांक 17 ऑगस्ट। मित्रांनो, माझा पहिला नमस्कार ज्यांनी ही सृष्टी बनवली, दुसरा नमस्कार आईवडिलांना ज्यांनी मला जन्म दिला, तिसरा नमस्कार गुरुजनांना ज्यांनी मला विद्या दिली, शिकवण दिली, आणि चौथा नमस्कार आपण सर्वांना ज्यांच्यामुळे या जगण्याचा अर्थ मिळाला। असो, पुन्हा सर्वांना नमस्कार आणि विनम्र अभिवादन। मित्रांनो, रामचरितमानस म्हणजे रामकथा ही गोस्वामी तुलसीदासजींनी प्राकृत भाषेत लिहिली पहिली रामकथा आहे। यापूर्वी महर्षी वाल्मिकींनी सर्वात आधी रामकथा लिहिली, ती संस्कृत भाषेत होती, पण त्यानंतर गोस्वामी तुलसीदासजींनी रामकथा प्राकृत भाषेत लिहिली आणि भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार त्यांनी ही कथा लिहिली आहे। तर त्यांच्या चरित्रावर थोडंसं आपण चिंतन करणार आहोत। त्यांचे चरित्र कसं होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू आहोत। गोस्वामी तुलसीदासांचा जन्म श्रावण शुक्ल सप्तमी म्हणजे श्रावणामध्ये झालेला आहे आणि वर्ष 1497 मध्ये, आणि आज या महिन्यामध्ये त्यांची तारीख आहे 11 ऑगस्ट। 11 ऑगस्ट 2024 या दिवशी गोस्वामी तुलसीदासांचा जन्म प्रयाग येथे जिल्हा बांधा आणि ग्राम राजापूर येथील सर्वपाणी ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झाला। वडिलांचे नाव आत्माराम दुबे, आई हुलसीबाई देवी। आणि असं म्हणतात की तुलसीदासांचा जेव्हा जन्म झाला ते तसे जन्म झाल्याबरोबर बालक रडतात टाहो फोडून, तसे ते तुलसीदास जन्माल्यानंतर रडले नाही, शांत होते आणि त्यांच्या मुखातून राम राम हा शब्द येत होता। आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट, ज्यावेळेस ते जन्माला आले त्यावेळेस त्यांच्या तोंडामध्ये 32 दात होते आणि शरीरयष्टी अशी होती जसं काही कोणी 5 वर्षाचा मुलगा जसा असतो त्याप्रमाणे त्यांचं शरीर होतं। हे सगळं पाहून त्यांची आई जी होती ती घाबरली, चिंता करू लागली आणि तिला वाटलं की हे काहीतरी अपशकुन आहे, हे कसं अमंगलसारखं वाटलं तिला की असा कसा मुलगा जन्माला आलेला आहे आणि हे तर नियमाप्रमाणे नाही आहे। पण तिला काय वाटलं, खूप तिने विचार केला आणि त्या मुलाचा तिने त्याग करून दिला। तिच्याकडे एक दासी होती दतिया नावाची, त्या दासीला त्या मुलाला सोपवून दिलं। तिला इतका शोक झाला, तिथे इतकं दुःख होतं की आणि असा पश्चाताप होता की असं म्हणतात दुसऱ्याच दिवशी हुलसीबाईचा पण देहांत झाला, त्या मृत्यूस गेला। आता बालक तुलसीदासजी हे त्यांच्या दासीबरोबर राहू लागले। त्या दासीने त्यांचं पालनपोषण केलं आणि जवळजवळ ते 5-5.5 वर्षापर्यंत जोपर्यंत होते तोपर्यंत ते दासी होती। त्यानंतर ती पण मेली, तिची मृत्यू झाली। आता हा बालक जो होता अनाथ झाला, 5.5 वर्षाचा बालक भटकू लागला घरोघरी, दारोदारी अशा प्रकारे अनाथ होऊन राहिला। पण म्हणतात ना, भगवती पार्वतीला एक दिवस तिला दया आली त्या मुलाची आणि पार्वती देवी अनेक रूपात येऊन, कोणत्या तरी रूपात येऊन त्या मुलाला जेवण देत असे। असं ते अनाथ बालक अशा प्रकारे राहू लागला।
आणि भगवती पार्वतीची दया त्याच्यामुळे त्याचं जेवण होत राहिलं. नंतर काय झालं की रामशैलाचे एक संत होते अनंतानंद, त्यांचे शिष्य नरहरियानंद यांनी त्या मुलाला पाहिलं आणि त्यांना त्या मुलाबद्दल काहीतरी विशेष वाटलं आणि त्या मुलाला घेऊन आपल्या घरी घेऊन आले. त्या 5.5 वर्षाच्या मुलाला त्यांनी आणलं आपल्या घरामध्ये, त्यांनी ठेवलं, त्याचं पालनपोषण केलं. त्या मुलाचं नाव त्यांनी रामबोला ठेवलं. रामबोला म्हणजे राम म्हटलं होतं आणि त्यांनी जन्मतात त्यांचं नाव रामबोला झालं. आणि 1504 त्या मुलाचं त्यांनी यज्ञोपवीत केलं. आणि असं म्हणतात की यज्ञोपवीत झाल्यावर हा बालक गायत्री मंत्र कोणी न शिकवता स्पष्ट उच्चारणामध्ये म्हणू लागला. अशा प्रकारे त्याचं सगळंच कार्य जे होतं ते अद्भुत होतं. आणि या नरहरानंदांनी त्यांना चांगले संस्कार दिले आणि मग त्यांना ते अयोध्येत घेऊन गेले. तिथे सुकर क्षेत्र येथे त्यांनी रामकथा त्याला सांगितली. आणि रामकथा ऐकल्यावर दोघेही काशीला आले. काशीला येऊन या मुलांनी 15 वर्ष वेदांचा अभ्यास केला आणि एक हुशार बुद्धी प्रवीण असा तो मुलगा वेदांमध्ये निपुण झाला अभ्यास केल्यावर. आणि एक दिवस त्याला अचानक आपल्या जन्मभूमीची आठवण आली. तो आपल्या जन्मभूमी रामगाव जिथे होतं तिथे तो गेला. पण तिथे पाहिलं त्याने त्याच्या ओळखीचे त्याच्या परिवारातले कोणीच लोक नव्हते. पण तिथे गेल्यावर त्याने असं म्हणतात आपल्या वडिलांचं श्राद्ध केले आणि तिथे रामबोला राहू लागला. तुलसीदास तिथे राहू लागले आणि त्यांनी तिथे लोकांना रामकथा सांगायला सुरुवात केली. वर्ष 1526 तुलसीदासांचा विवाह झाला. भरद्वाज गोत्रातील एक सुंदर कन्या, तिचं नाव होतं रत्नावली, त्या मुलीशी त्यांचा विवाह झाला आणि गृहस्थाश्रमचा संसार सुरू झाला. त्यांचे आनंदात राहत होते. एक दिवस त्यांची पत्नी रत्नावली, त्यांचा भाऊ आला होता, त्या भावाबरोबर माहेरी गेली. तुलसीदास पत्नीवर त्यांची इतकी आसक्ती होती की माहेरी गेल्यावर ते एक दिवससुद्धा त्यांना राहुलं नाही गेलं. आणि पावसाळ्यामध्ये भर पावसामध्ये ते भिजत आपल्या सासूरवाडी गेले जिथे त्यांची पत्नी होती. आणि म्हणतात पाठीमागच्या दाराने त्यांनी त्या घरामध्ये प्रवेश केला आणि तिथे जाऊन आपल्या पत्नीशी रत्नावलीशी भेट घेतली. पत्नीने पाहिलं, तिला खूप आश्चर्य वाटलं पण तिला राग पण आला. हे काय तुम्ही असे वेड्यासारखे, तुम्हाला माझ्यावरती खूप प्रेम आहे, नक्की आहे, माहीतच आहे, पण असं कसं तुम्ही केलं आहे. पण तिने एक आणखीन शब्द जे वाक्य उच्चारले ते म्हणाले, तुम्ही या हाड माणसाच्या शरीरावर इतकं प्रेम करता, याचा अर्धसुद्धा प्रेम तुम्ही त्या देवावर परमात्मावर केलं तर तो तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्ही मुक्त व्हाल, तुम्हाला यश मिळेल. असं ते सांगितलं बरोबर. आणि तुलसीदासांनी ऐकला क्षणी त्यांच्या मनामध्ये असा परिवर्तन झाला की उलट्या पावली ते तिथून निघाले घरी आले आणि गृहस्थाश्रम सोडून दिला आणि त्यांनी साधुवेश आपला सुरू केलं. साधुवेश धारण केला आणि तीर्थाटनाला निघाले. भारतभर त्यांनी तीर्थाटन केले. मानसरोवर येथे आले आणि तिथे त्यांना काका उशुंडीचे दर्शन झाले. दर्शन करून ते काशीत परत आले. काशीत रामकथा ते सांगत होते. आणि एक दिवस असं म्हणतात एक प्रेत त्यांनी पाहिलं आणि ते प्रेताने त्यांना काहीतरी खुणा केल्या
आणि त्यांना सांगितलं प्रेताने तुलसीदासांना की तू मारुतीशी भेट, आणि मारुतीचा पत्ता आपण सुद्धा त्या प्रेताने सांगितला की मारुती कुठे भेटेल. अशा प्रकारे सांगण्याप्रमाणे जसं त्यांना त्याला कळलं, तुलसीदासला मारुतीचे दर्शन झाले आणि तुलसीदासांनी मारुतीला प्रार्थना केली की तुमचे दर्शन तर मला झालेत, पण मला आता रामदर्शन पाहिजे आहे, तुम्ही मला माझा रामदर्शन करवा. मारुती म्हणाले हो, तुम्हाला रामदर्शन पण होईल, पण त्याकरता तुम्हाला चित्रकूटला जावं लागेल. चित्रकूटला गेले तुलसीदास आणि तिथे रामघाट आहे, त्या रामघाटावरती ते आश्रमस्थ राहिले, तिथे राहू लागले. आणि एक दिवस त्यांनी पाहिलं 2 सुंदर राजकुमार घोड्यावर, त्यांच्या जवळ धनुष्यबाण आहेत आणि घोड्यावर बसून चालले आहेत. सुंदर होते ते राजकुमार. त्यांनी पाहिलं पण त्यांना ओळखलं नाही. पण मारुतीने सांगितलं तुम्ही चुकला, ते रामलक्ष्मण होते. ते 2 राजकुमार जे होते ते रामलक्ष्मण होते. त्यांना खूप हळहळ वाटते तुलसीदासांना, आता काय करू, मला आता केव्हा दर्शन होणार, मी तर काही ओळखू शकलो नाही. तर मारुती म्हणाले उद्या सकाळी दर्शन होईल. आता उद्या सकाळी पुन्हा दर्शन होणार म्हणून तुलसीदास अगदी तयारीमध्ये ते आपल्या घाटावर ते बसले होते. आणि तेवढ्यात बालरूपामध्ये राम आले तिथे. पण मारुतीने पाहिलं की आज असा गोंधळ होऊ नये आणि समजा तुलसीदासांनी ओळखलं नाही तर, म्हणून मारुतीने काय केलं, पोपट रूपात येऊन तुलसीदासांना एक इशारा केला. आणि त्या इशाऱ्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे काय, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन गिसे तिलक देत रघुवीर. म्हणजे हा इशारा पोपटने केला, मारुतीने केला. त्यांच्या लक्षात आलं तुलसीदासांना. आणि तो बालक जिथे आला त्यांनी पाहिलं त्या बालकने, आणि त्या बालकने ते चंदन घेतलं. तुलसीदासांना स्वतः श्रीरामाने ते चंदन लावलं, आपल्या कपाळावर लागलं. मारुतीने साष्टांग नमस्कार केला आणि ते धन्य झाले की आज मला रामाचे दर्शन झाले असे. आणि हे सगळं झाल्यावर मग मारुतींनी तुलसीदासांना सांगितलं तुम्ही आता अयोध्येमध्ये जा. आणि अयोध्येत गेल्यावर त्यांची भेट भारद्वाज आणि याज्ञवल्क यांच्याशी झाली आणि त्यांच्या मुखातून त्यांनी रामकथा ऐकली. मग ते काशीला आले. तिथे प्रल्हाद घाट आहे. ते प्रल्हाद घाटावर एका ब्राह्मणाच्या घरी राहू लागले आणि तिथे राहून त्यांनी रामकथा लिहायला सुरुवात केली. पण ते रामकथा संस्कृतमध्ये लिहित होते. आणि जे काही लिहिलं त्यांनी दिवसभरात जे काही लिहित होते संस्कृत भाषेमध्ये, ते रात्री काय होत होतं की ते सर्व अदृश्य होऊन जात होतं. त्यांना आश्चर्य वाटे की मी दिवसभर लिहितो आणि रात्री अदृश्य होऊन जात होतं, हे काय होऊन राहिलेलं आहे. मग त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान शंकर आले आणि शंकरांनी सांगितलं की तू संस्कृत भाषेत रामकथा नको लिहू, तू प्राकृत भाषेत लिही. आणि तो प्राकृत भाषेत लिहिली की तुझी रामकथा जी होईल आहे ती सामवेदाप्रमाणे प्रसिद्ध आणि फलदायी राहील, म्हणून तू प्राकृत भाषेतच लिही असं सांगितलं. आणि वर्ष 1574 रामनवमीच्या दिवशी प्रातःकाळी त्यांनी रामकथा लिहायला सुरुवात झाली. रामचरित मानसची सुरुवात रचना झाली त्या दिवशीपासून. आणि 1576 रोजी मार्गशीर्ष शुक्ल पक्षाला ते लेखन त्यांचं समाप्त झालं. म्हणजे लेखन काल त्यांचा होता 2 वर्ष 7 महिने 26 दिवस. एवढ्या वेळामध्ये त्यांनी ते रामकथा संपूर्ण केली. आणि लिहून ते काशीला आले, विश्वनाथ मंदिरामध्ये आले. तिथे त्यांनी रामकथा सांगितली आणि ते ग्रंथ जे होते ते मंदिरात ठेवून दिले. सकाळी पाहतात त्या ग्रंथावर कोणीतरी लिहून दिलं सत्यम शिवम सुंदरम. म्हणजे कोणी लिहिलं, भगवान शंकरांनी स्वतः त्याच्यावरती लिहून दिलं सत्यम शिवम सुंदरम. आणि
हा घोष मंदिरात होत राहिलेला. पण आता म्हणतात ना की काही लोक जे ईर्ष्या करणारे असतात, पंडित लोक, त्यांनी लोकांनी निंदा सुरू केली काय की हे रामकथा संस्कृतमध्ये असून यांनी प्राकृतमध्ये कशी लिहिली. तर विद्वान पंडित सगळे त्यांची निंदा करू लागले. तर त्यांनी लोकांनी काय केलं, त्या विद्वान पंडितांनी विचार केला की याची एक पुस्तक जे ग्रंथ चोरला पाहिजे. तर 2 चोरांना पाठवलं रात्री की तुम्ही ते पुस्तक ग्रंथ जर चोरी करा. ते चोर तिथे गेले तर त्यांनी काय पाहिलं, तिथे 2 राजकुमार धनुष्य घेऊन आणि पहारा देत होते मंदिरामध्ये. ते त्यांना पाहिल्यावर ते चोरांचं मन बदलून गेलं. आणखीन ते पश्चाताप झाला. त्यांना नमस्कार केला आणि तिथून परत आले. आता पण तुळशीदासांना वाईट वाटत होतं की माझ्यामुळे देवाला किती त्रास होत आहे. म्हणून त्यांनी ते काय केलं, तो जो ग्रंथ होता त्यांचा लिहिलेला, त्यांचे एक मित्र टोडरमल होते, त्या टोडरमलकडे ते ग्रंथ ठेवून दिला आणि त्यांनी दुसरी प्रत लिहायला सुरुवात केली. आणि असं म्हणतात त्या ग्रंथावर मधुसूदन सरस्वतीने काय लिहिलं, त्यांनी लिहिलं, या काशीरूपी आनंदवनात तुलसीदास चालते बोलते तुळशीचं रोप आहे. या काशीरूपी आनंदवनात तुळशीदास चालते बोलते तुळशीचं रोप आहे. यातील कवितारूपी मंजिरी सुंदर आहे आणि त्यावर श्रीरामरूपी भवरा सतत गुंजत आहे. अशा प्रकारे मधुसूदन सरस्वतीने त्या पुस्तकावर लिहिलं. आणि नंतर तो ग्रंथ तिथे पंडितांनी काय केलं की सर्व ग्रंथ जे होते, वेद, पुराण, शास्त्र वगैरे सगळं तिथे मंदिरात होते. त्याच्या खालती हा रामचरितमानस तुळशीदासजीचा सगळ्यात खालती ठेवून दिला. आणि जेव्हा ते मंदिर उघडलं दुसऱ्या दिवशी, तेव्हा पाहतात की ते रामचरितमानस सर्वात वरती आलेला आहे, बाकी ग्रंथ खाली दिलेले आहे. अशा प्रकारे मग पंडितांना थोडंसं वाटलं की हे काहीतरी योग्य आपण करत नाही. त्यांनी तुळशीदासांची क्षमा मागितली आणि एवढंच नाही, क्षमा मागून तुळशीदासांचे चरणोदकसुद्धा घेतले. अशा प्रकारे रामचरित मानसचे महत्त्व आहे. आणि ज्यांनी रामचरित मानस लिहिला गोस्वामी तुळशीदास, त्यांचे चरित्र आपण थोडक्यात बघितलं. नंतर तुळशीदासजी असीघाटवर आले आणि त्यांनी शेवटली जी रचना होती विनयपत्रिका, ती विनयपत्रिका त्यांनी लिहिली आणि परमात्म्याला श्रीरामाला अर्पण करून त्यांनी आपले शरीर सोडून दिले. वर्ष होते 1623 आणि 25 ऑगस्ट. अशा प्रकारे आणि त्यांचं आयुष्य होतं 126 वर्ष. 1497 जन्म झाला आणि 1623 ते शरीर सोडून गेले. 126 वर्ष त्यांची आयु होती. अशा प्रकारे गोस्वामी तुळशीदासजी यांच्या चरित्रावर आपण थोडक्यात चिंतन केलं, त्यांचं कार्य समजण्याचा प्रयत्न केला आणि रामचरित मानसचं काय महत्त्व आहे ते पण जाणलं. अशा प्रकारे आपण सर्वांना विनंती आहे की आपण याला कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ श्री रामचंद्र भगवान की जय.